युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे रुग्णालयाचं सर्वात मोठ्या थाटात उद्घाटन सोहळा संपन्न। अनेक मान्यवरांनी केल्या शुभेच्छांचा वर्षाव। वैद्यकीय क्षेत्रामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि लोकांच्यासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे। सरकारी त्याचबरोबर खासगी तत्वावरील चांगल्या सुविधांचा सुद्धा पुरस्कार आणि प्रोत्साहन केलं गेलं पाहिजे असं मत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले। सांगली जिल्ह्यातील मिरज येथील युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालयाचं उद्घाटन मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी आंबेडकर बोलत होते। यावेळी खासदार विशालदादा पाटील, आमदार सुरेश भाऊ खाडे, आमदार इंद्रिस नायकवडी, ज्येष्ठ संपादक संजयजी भोकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, जनसुराज्यचे नेते समित कदम यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उच्च दर्जाची आरोग्य सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी मिरजेतील 45हून अधिक तज्ञ डॉक्टर एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभा केले। या रुग्णालयात एकाच छताखाली सर्वसमावेशक क्रिटिकल केअर सेवा दिल्या जाणार आहेत। युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल रुग्णालय 150 बेडचा असून 60 बेडचा क्रिटिकल केअर विभाग आहे। अनुभवी अतिदक्षता विभाग, तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असून सुसज्ज कॅथ लॅब टीम आहे। डायलिसिसची सुविधा आणि नवतंत्रज्ञान ऑपरेशन थिएटर, सिटी स्कॅन, USG एक्स-रे लॅबोरेटरी असून या रुग्णालयात 24 तास अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे। डॉक्टर दिलीप टकले, डॉक्टर शिरीष चव्हाण, डॉक्टर शिशिर गोसावी, सानिका प्राणी, डॉक्टर शबाना मुजावर, डॉक्टर विनोद परमशेट्टी, डॉक्टर रियाज उमर मुजावर, डॉक्टर सूरज तांबोळी, डॉक्टर सोमशेखर पाटील, डॉक्टर विक्रमसिंह जाधव, डॉक्टर अमित गाडवे, डॉक्टर अमित जोशी, डॉक्टर सारंग गोसावी, डॉक्टर अभिमान पवार, डॉक्टर आरती पवार, डॉक्टर विश्वनाथ पाटील, डॉक्टर गीता कदम, डॉक्टर गौरव फले, डॉक्टर अनुराग चव्हाण, डॉक्टर रोहित कदम, डॉक्टर अविनाश पाटील, डॉक्टर भास्कर प्राणी, डॉक्टर जयधवल भोमाज, डॉक्टर योगेश जमगे, डॉक्टर सुधीर कदम, डॉक्टर राहुल गोसावी, डॉक्टर अंकिता गोसावी, डॉक्टर रणजित पाटील, डॉक्टर अश्विनी पाटील, डॉक्टर सावेरा तांबोळी, डॉक्टर कौसर मुल्ला, डॉक्टर आदिती फल्ले आणि डॉक्टर श्रुती परमशेट्टी या मिरजेतील तज्ञ डॉक्टरांनी एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभा केलंय। आणि काय फरक पडेल? युनिक हॉस्पिटलच्या निमित्ताने एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांच्या माध्यमातून सुद्धा लोकांना सेवा देण्याचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटलची सुरुवात झाली। अलीकडच्या काळामध्ये विशेषतः वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय व्यवसाय असा जो फरक होतोय, त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट ज्याचा उपयोग हॉस्पिटल होईल अशा पद्धतीचं काम डॉक्टर्सनी सुरू केलंय। याचा आदर्श महाराष्ट्रातल्या सगळेच डॉक्टर्सनी घ्यावा आणि आरोग्य सेवा ही लोकांच्या सेवेसाठी अशा पद्धतीने प्रयत्न करावा अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीच्या आजच्या कार्यक्रमात एक चांगला संदेश निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये जाईल। वैद्यकीय कार्यक्रमात काल धैर्यशील मानेंनी सांगितलेलं की अजूनही जनतेतला मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत म्हणून आपल्या कालच्या कार्यक्रमात बोललेले होते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्य माणसांच्यासाठीचं निश्चितपणे एक असामान्य नेतृत्व आहे। साहजिकच त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांचं काम करण्याची पद्धत, त्यांच्याविषयी लोकांच्या मध्ये असणारी प्रचंड उत्स्फूर्तता, या सगळ्यांमुळेच ती उत्स्फूर्त अशा पद्धतीची प्रतिक्रिया नोंदवली आहे। आणि निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने डायनॅमिक काम ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं काम आमचे नेते निश्चितपणे करतात। मंगेशकर रुग्णालयात जो का प्रकार घडला त्या प्रकारानंतर तुम्ही बाकीच्या रुग्णालयांना काय आदेश दिले जातात? मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं ज्या पेशंटला त्रास झाला किंवा वैद्यकीय सेवा देण्यामध्ये विलंब झाला अशा पद्धतीची घटना भविष्यात घडून यासाठी योग्य त्या पद्धतीची SOP आपण शासनाच्या तर्फे जाहीर करतोय आणि त्या पद्धतीचं मॉनिटरिंग सुद्धा महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने सातत्यानं आम्ही करतो। एक समिती गठीत करण्यात आली, त्या समितीनं मंगेशकर रुग्णालयाला घोषित केलेला आहे। तसेच आता मंगेशकर रुग्णालयाला जी अनामत रक्कम पेशंट घेतली जात होती ते न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। असं राज्यभरासाठी तुम्ही कोणते आदेश देणार ती अनामत रक्कम घ्यायची नाही? खरं तर ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या संस्थांच्या बद्दलची काही नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे अशा पद्धतीनं निधी घेणं किंवा रक्कम घेणं अपेक्षित नाही आणि त्याबद्दलची चौकशी समिती काम करते। ते चौकशी समितीचा रिपोर्ट अंतिम झाल्यानंतर याच्याबद्दल अधिक स्पष्टता येईल। परंतु एकूणच प्रकार बघितल्यानंतर मात्र निश्चितपणे ज्या पद्धतीनं ट्रस्ट ऍक्ट खालच्या रूल्स रेग्युलेशनचं अबॉलिशन केलं गेलं या सगळ्या गोष्टी निश्चितपणे अतिशय गंभीर। एकीकडे खासगी रुग्णालयांच्या मध्ये व्यावसायिकता वाढलेली आहे, त्यामुळे असे प्रकार वाढत चाललेले आहेत। खासगी रुग्णालयांना आपला